नमस्कार. स्टार EMD न्यूज 1मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बातमी आहे कोपर्डे येथील 13 जुलै 2016 रोजी कोपर्डे येथे अतिशय भयानक घटना घडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी कोपर्डे येथील ग्रामस्थांना काही आश्वासन दिले होते. ते आश्वासन 8 वर्षानंतरसुद्धा पूर्ण करण्यात आलेले नाही आहे. त्या आश्वासनाबद्दल गावामध्ये उत्सुकता लागलेली आहे. मागील 2 दिवसापूर्वी फडणवीस साहेब यांनी गावामध्ये लग्नाला हजेरी लावली खरी, पण तिथले प्रश्नांना, तिथल्या दिलेल्या आश्वासांना कोणत्याही प्रकारचा हात घातलेला नाही. कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये, ग्रामस्थांमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही, जेणेकरून जे 8 वर्षापूर्वी दिलेले शब्द अद्याप फडणवीस साहेब पाळणार का, हा सर्वांमध्ये चर्चेचा विषय बनत चाललेला आहे. तर ग्रामस्थांनी गावामध्ये बैठका घेऊन विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या माध्यमाद्वारे आपण मांडलेले आहेत. ते आपण सविस्तर बघू शकता. 7वी नंतर कुठे जावं लागतं तुम्हाला? क्या मागणी तुमची? आम्हाला 6 किलोमीटर जावं लागतं जंगलातून. कधी एस टी नाही आलं, सायकलवर जावं लागतं. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला गावात शाळा पाहिजे. कितीपर्यंत? 12वी पर्यंत. तू बोलती का? नाही बोलती. माझं नाव राधिका गणेशश्री. आम्हाला भूदराला जावं लागतं. कधी मध्ये एस टी येत नाही, कधी मध्ये चालत जावं लागतं. आम्हाला इथंच शाळा पाहिजे 12वी. का बरं पण भीती वाटते? आम्हाला जंगलातून जावं लागतं. आमची सोय नाही जायची. कधी एस टी पण येत नाही, त्यामुळे जंगलात सायकलवर जावं लागतं. भीती वाटते. हां. कोण नसलं तर मग घरच्या नाही. आणि परत घरच्यांना कामं असतं. कधी आम्ही शेतकरीत आम्ही, त्यामुळे आम्हाला शेतात काही वडिलांना न्यायला जमत नाही. लय भारी दिदे, 1 नंबर. कोपर्डे घटना 13 जुलै 2016 रोजी घडली आणि या घटनेला आज 8 वर्ष झालेत. काल आमच्या त्या पीडित जी काही मुलगी आहे तिच्या बहिणीचं लग्न होतं आणि त्या लग्नाला या ठिकाणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अचानकपणे लग्नाला उपस्थिती लावली आणि सगळ्यांच्या त्या ठिकाणी चर्चेचा विषय झाला. आणि मराठा आरक्षण असेल किंवा मराठ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्याविषयी सातत्यानं जो काही प्रश्न प्रलंबित आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी मी प्रथमतः या ठिकाणी कोपर्डे ग्रामस्थांच्या वतीनं, त्या कुटुंबाच्या वतीनं मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन करतो की तुम्ही 8 वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी येऊन या कुटुंबाला, या गावावरती त्या ठिकाणी आपलं प्रेम दाखवलेलं आहे. परंतु आपण त्या काळामध्ये बरेच प्रलंबित प्रश्न गावकऱ्यांनी मांडलेले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या ठिकाणी शाळेचा प्रश्न होता. या ठिकाणी शाळेमध्ये एकूण 150 मुलं या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेत आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि 250 मुलं या ठिकाणी परिसरातल्या शाळेमध्ये जात आहेत. त्यावेळेस शब्द दिलेला होता, माननीय भैय्यूजी महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी शाळा बांधू आणि शाळेचा विकास करू. आज जवळजवळ 400 मुलं बाहेरगावी सगळे मिळून, गावात आणि बाहेरगावी मिळून 400 मुलं शिक्षण घेत आहेत. परंतु या ठिकाणी शाळा नाही, शाळेला इमारत नाही. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी कोपर्डे सर्व आम्ही ग्रामस्थ आठवण करून देतो की आपण 2016 घटना घडल्यानंतर या ठिकाणी शाळेचा शब्द भैय्यूजी महाराजांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी दिलेला होता. तो शब्द आजही प्रलंबित आहे. या ठिकाणी आम्हाला 1ली ते 10वी पर्यंतची शाळा 100% अनुदान तातडीनं उद्याच्या अधिवेशनात मंजूर करण्यात यावी. त्याचबरोबर या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न होता. त्या ठिकाणी नांदगाव कोपर्डे राक्षसवाडी रस्ता या ठिकाणी मागणी केलेला होता. अद्यापपर्यंत तो रस्त्याला निधी मिळालेला नाही, तो रस्ता प्रलंबित आहे. त्यामुळे माझं मुख्यमंत्री साहेबांना त्याबाबतही विनंती आहे की या ठिकाणी कोपर्डीचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये रस्ता, शाळा आणि त्याचबरोबर आरोग्य केंद्राची मागणी केलेली होती मुलींसाठी, महिलांसाठी. त्या आरोग्य केंद्राचं बांधकाम या ठिकाणी 5 वर्ष झालं पूर्ण झालेलं आहे. त्याच्यावरती 1 कोटी रुपयाचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु त्या एवढी मोठी दिमाखात असणारी इमारत, त्या इमारतीला डॉक्टर नसल्यानं किंवा योग्य शासनाच्या सोयी उपलब्ध नसल्यानं त्या इमारतीचा आज त्या ठिकाणी धुळखात पडलेली आहे. त्या ठिकाणी त्याला फर्निचर असेल आणि त्या ठिकाणी त्यांना जे काही डॉक्टर लागणार आहे ते डॉक्टर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना माझी विनंती आहे कोपर्डे ग्रामस्थांच्या वतीनं की ती देण्यात यावी. त्याचबरोबर 13 जुलै 2016
कोपर्डीत घटना घडल्या आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाचा मराठा आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी सातत्यानं मांडला. 58 मोर्चे निघाले. आज त्याला 8 वर्ष झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती की केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, मराठा समाजाला कोर्टातून टिकणारं त्या ठिकाणी मराठा आरक्षण असं कायदा आपण तातडीने करण्यात यावा. ज्या आज मागणी आहे कुणबी सर्टिफिकेट या ठिकाणी ज्यांना नोंदी आहेत त्यांना त्या ठिकाणी कुणबीचं सर्टिफिकेट देण्यात यावं आणि राहिलेला आरक्षण जे काही मराठा समाजाला आरक्षण कोर्टातून जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या समाजाला राहिलेल्या जे काही प्रलंबित मराठा समाज आहे ज्यांना कुणबीचं सर्टिफिकेट सोडून जो मराठा समाज आज मागास आहे, आर्थिक दृष्ट्या मागास आहे, त्यांना EWS मधून मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावं व त्यांना ज्या काही सवलती आहेत त्या देण्यात याव्यात. त्याचबरोबर ज्या काही घटना घडल्या त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 9 ऑगस्ट 2017ला मराठा क्रांती मोर्चाचा एक मोठा मोर्चा झाला. त्या मोर्चाचा पेपर या ठिकाणी आपल्याला मी दाखवू इच्छितो की त्या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एक 7-8 मागण्या मान्य झाल्या असं सांगितलं गेलं. त्यामध्ये सारथीची मागणी मी प्रामुख्यानं मुख्यमंत्री महोदयांना आठवण करून देतो की या ठिकाणी आपण त्या सांगितलं होतं की सारथीच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. अद्यापपर्यंत तिथं कौशल्य प्रशिक्षणावरती भर दिला गेलेला नाही, त्याला निधी कमी पडत आहे. त्याच ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 200 कोटीचा निधी सांगितलाय. परंतु या ठिकाणी मला मुख्यमंत्री महोदय साहेबांना सांगायचंय की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून एका लाभार्थ्याला 10 लाखापर्यंतच निधी देण्यात येत आहे. त्याच्यातून कुठला व्यवसाय उभा करता येत नाही. जरी तो नवउद्योजक घडवायचे असतील, स्किल इंडिया, डेव्हलप इंडिया जर करायचं असेल त्या ठिकाणी तिथं जे काही मराठा समाजाचे जे काही उद्योजक आहेत त्यांना 10 कोटीपर्यंत निधी दिला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी मी आणखीन सांगतो की त्यांनी मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीच्या सर्व सवलती लागू करू असं सांगितलं होतं. अद्यापर्यंत सर्व सवलती या ठिकाणा मुलांना लागू झालेल्या नाहीत. 605 अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती देऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सगळ्या मुलांना त्या ठिकाणी सगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिष्यवृत्ती लागू केलेली नाही. ती त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी कोपर्डीच्या काल दिलेल्या भेटीच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी द्यावी. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं वसतिगृह स्थापन करणार. अद्यापर्यंत 36 जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यामध्ये सोयीयुक्त आणि चांगलं दर्जेदार वसतिगृह त्या ठिकाणी अजून झालेलं नाहीये. त्यामुळं माझी या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं, सकल मराठा समाजाच्या वतीनं, सर्व ग्रामस्थाच्या वतीनं, त्याचबरोबर या ठिकाणी मला आणखीन एक नमूद करावं असं वाटतं की कोपर्डी घटना घडल्यानंतर या ठिकाणी या राज्यातून त्या ठिकाणी बाहेरच्या राज्यातून किंवा परदेशातून या ठिकाणी त्या कोपर्डीच्या घटनेच्या अनुषंगानं मराठा समाजाचं केंद्र समजून त्या ठिकाणी अनेकांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. सातत्यानं या ठिकाणी लोक येत असतात. त्यामुळं कोपर्डी गावास प्रादेशिक पर्यटन विकास विभागातून या ठिकाणी प्रचंड प्रमाणात निधी देण्यात यावा व गावास पर्यटन स्थळ घोषित करण्यात